हाय. या व्हिडिओमध्ये आपण बिटकॉइन्सबद्दल माहिती पाहणार आहोत. तर बिटकॉइन्स म्हणजे नेमकं काय आहे? त्याच्यामागे टेक्नॉलॉजी जी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी म्हणतो, तर ती नेमके काय आहे? किंवा बिटकॉइन्स आपण इंडियामध्ये त्याचं करंट स्टेटस काय आहे? लीगल आहे की इल्लीगल आहे? किंवा त्याचे प्रॉब्लेम्स काय आहेत? आणि त्याचं फ्युचर काय आहे? ती जी टेक्नॉलॉजी वापरलेली आहे बिटकॉइनच्या मागे, ज्याला ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी म्हणतात, तर त्याचा आपल्या रिअल टाईम म्हणजे सोसायटीमध्ये त्याचा यूज काय याविषयी पूर्ण डिटेलमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. पहिल्या सुरू मी सांगतो रिसेंटली जे ट्विटरवरतील जी काही महत्त्वाचे अकाउंट्स होते म्हणजे फेमस लोकांचे अकाउंट्स होते जसं इलॉन मस्क आहे किंवा फॉर्मर जे प्रेसिडेंट होता अमेरिकेचा बराक ओबामा त्याचं सुद्धा अकाउंट हॅक झालेलं आहे. हे ट्विटर अकाउंट ज्यावेळेस हॅक झाले त्यावेळेस त्यांनी काय केलं तर त्यांनी मेसेजेस ट्विट केले की या अकाउंट म्हणजे इथे या अकाउंटवरती तुम्ही बिटकॉइन्स डिपॉझिट करा किंवा डोनेट करा. मग त्यांचे जे फॉलोअर्स असतात ते डेफिनेटली काही फॉलोअर्स असे असतात ते लगेचच डोनेट एका मिनिटामध्ये किंवा काही मिनिटामध्ये ते लोक डोनेट करू शकतात. तर ह्या हॅक करून अशा प्रकारे बिटकॉइन्स मागतायत. आणि अशाच प्रकारचं एक 2000 म्हणजे मागील 2-3 वर्षापूर्वी रॅन्समवेअर अटॅक ज्याला म्हणतात. रॅन्सम म्हणजे त्याची मागणी करतात एका पैशांची कशी बिटकॉइन्स थ्रू. ते अटॅक्स काय होते तर भरपूर कंपन्यांस आहेत इंटरनॅशनल कंपन्याज असतील किंवा हेल्थ सिस्टीम आहेत गव्हर्नमेंटच्या युरोपियन कंट्रीमध्ये तिथले त्यांनी काय केले हॅकर्सने हॅक केले आणि तिथले कम्प्युटर सिस्टीम हॅक केल्यानंतर त्यांनी फोल्डर वगैरे तिथली माहिती त्यांनी एन्क्रिप्ट करून टाकली. त्यामुळे त्यांना जर ती वापस पाहिजे असेल त्या लोकांना तर ते काय मागत होते तुम्ही मला बिटकॉइन्स द्या. तर हे जे बिटकॉइन्स आहेत ते झालं किंवा अजून दुसरीकडे भरपूर वेळेस तुम्ही हा बिटकॉइन टर्म ऐकला असेल तर हे काय आहेत नेमके तर याविषयी आपण आता पाहायला चालू करूया. बिटकॉइन ही एक व्हर्च्युअल करन्सी आहे. व्हर्च्युअल करन्सी म्हणजे किंवा डिजिटल करन्सी म्हणतो. व्हर्च्युअल या शब्दाचा अर्थ काय? व्हर्च्युअल म्हणजे जे कम्प्युटरवरती आहे किंवा इंटरनेटवरती आहे जे टँजिबल नाही आहे. टँजिबल नाही म्हणजे कसं आता आपली जी बँकेतली नोट असते तर ती आपण आपल्याकडे जवळ असू शकते पण व्हर्च्युअल ही जी डिजिटल करन्सी आहे ती आपल्यापाशी नसते तर ते एका अकाउंटवरती असते इंटरनेटवरती असते. तर ही व्हर्च्युअल करन्सी आहे बिटकॉइन. त्यालाच क्रिप्टो करन्सी म्हणतात. क्रिप्टो करन्सी म्हणजे हे एक एन्क्रिप्ट करून ठेवलेली करन्सी आहे म्हणजे याच्यासाठी एन्क्रिप्शन अल्गोरिदम वापरले जातात. एन्क्रिप्शन म्हणजे काय एखादी गोष्ट आता फॉर एक्झाम्पल एक नंबर आहे त्या नंबरला एक अल्गोरिदम वापरून एन्क्रिप्ट केला जातो आणि तो सिक्युअरली स्टोअर केला जातो म्हणजे जेणेकरून तो वापस रिट्राईव्ह करता येणार नाही. म्हणजे हे जे एन्क्रिप्शन आहे सिक्युरिटीसाठी डिजिटल एन्क्रिप्शन वापरलेलं आहे ह्या क्रिप्टो करन्सीजमध्ये. क्रिप्टो करन्सीज वेगवेगळ्या आहेत फॉर एक्झाम्पल बिटकॉइन इथेरियम डॅश मोनेरो लिब्रा नावाची एक फेसबुकची पण क्रिप्टो करन्सी त्यांनी रिसेंटलीच लॉन्च केलेली आहे. बिटकॉइन हे कधी सुरुवात झालं तर 2008 साली सातोशी नाकामोटो नावाचा एक अननोन पर्सन आहे ज्याने आयडेंटिटी डिक्लेअर केली नव्हती त्यावेळेस मे बी ती ऑर्गनायझेशन असू शकते. तर त्याने काय केलं 2008 साली एक पेपर पब्लिश केला आणि तो बिटकॉइन त्यावेळेस त्यांनी क्रिएट केला. त्याने अल्गोरिदम त्यामागचं जे सॉफ्टवेअर होतं ते डेव्हलप केलं. त्यावेळेस काय झालेलं होतं 2008 साली एक फायनान्शियल क्रायसिस जे सर्वांनी माहिती आहे US मध्ये जे तयार झालं तर त्यावेळेस लोकांचा बँकेवरती विश्वास कमी झाला होता. मग त्यावेळेसच त्याचाच फायदा घेऊन ही जी क्रिप्टो करन्सी आहे बिटकॉइन नावाची त्याने प्रेझेंट केली पेपर प्रेझेंट केला सर्वांसमोर. तर त्यावेळेस त्याने काय केलं तो जो अल्गोरिदम केलेला आहे तो अल्गोरिदम काय करतो तर तुम्ही मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही त्याच्यामधून 2.1 करोड बिटकॉइन तयार करू शकता. त्यापैकी सध्या करंटली बिटकॉइन्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये 1.6 करोड. येस 1.6 करोड मार्केटमध्ये बिटकॉइन्स अवेलेबल आहेत. एक बिटकॉइन सध्याच्या करंट प्राइस त्याची आहे जवळजवळ 9,174 म्हणजेच ते जर आपल्या इंडियन करन्सीमध्ये करायचं झालं तर जवळजवळ 6,87,000 त्याची प्राइस आहे एका बिटकॉइनची. तुम्ही इंडियामध्ये बिटकॉइन्स कसे खरेदी करू शकता तर त्यासाठी भरपूर एक्सचेंजेस अवेलेबल आहेत जसं की झेपे नावाचं आहे कॉइन डेल्टा आहे कॉइन सिक्युअर आहे. अशा प्रकारचे एक्सचेंजेस अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. तुम्ही त्यांच्या थ्रू बिटकॉइन खरेदी करू शकता किंवा त्यांच्या थ्रू विकू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं एक ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे ते बिटकॉइन्स आणि ब्लॉकचेनचं ते इन्स्टॉल करावं लागतं कम्प्युटरवरती. ते जवळपास 6 ते 7 GB डेटा इन्स्टॉल करतं ब्लॉकचेनचा आणि ते इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला एक अकाउंट नंबर मिळला जातो खाते क्रमांक पासबुकसाठी. तर त्या अकाउंटवरचा वापर करून तुम्ही ट्रान्झॅक्शन करू शकता. आता एका बिटकॉइनची किंमत जवळपास $9,800 आहे.
तर त्याच्यापेक्षाही कमी बिटकॉईन्स म्हणजे एक बिटकॉईन डिवाइड करून म्हणजे एका बिटकॉईनपेक्षा कमीही बिटकॉईन्समध्ये तुम्ही बिटकॉईन्स खरेदी करू शकता. हे जे आता बिटकॉईन्स मी सांगितल्याप्रमाणे टोटल 2.1 करोड बिटकॉईन्स आहेत, त्यापैकी आता 1.6 करोड अवेलेबल आहेत. ते जे बाकीचे जे बिटकॉईन्स आहेत ते माइन करतात, म्हणजे तो जो अल्गोरिदम बनवलेला आहे बिटकॉईन्सचा त्याच्यात काही क्वेश्चन्स आहेत, डिफिकल्ट क्वेश्चन्स ते सॉल्व्ह करतात. म्हणजे ते सॉल्व्ह केल्यानंतर त्यांना बिटकॉईन्स मिळत असतात. म्हणजे असं असं म्हणलं जातं की 2000 म्हणजे टोटल बिटकॉईन्स मिळवण्यासाठी म्हणजे मार्केटमध्ये येण्यासाठी 2.1 करोड 2150 इयरपर्यंत वेळ लागतो. मायनर्स म्हणजे काय, जसं की सोन्याची खाण असते आपली, तिथे सुद्धा जे खोदकाम करून जे काही गोल्ड मिळवलं जातं तर त्या लोकांना मायनर्स म्हणतात इंग्लिशमध्ये. आता हे जे मायनर्स असतात ते कसं करतात, तर ते काय करतात, त्यांच्याजवळ हाय पॉवरफुल कम्प्युटर्स असतात, सीपीयूज असतात, ज्याचा वापर करून ते काय करू शकतात, ते जे अल्गोरिदम आहे त्याच्यातले क्वेश्चन्स ते सॉल्व्ह करतात. यासाठी एकच व्यक्ती नसतो, तर आता अशा कितीतरी ऑर्गनायझेशन्स आहेत ज्याच्यामध्ये हे मायनर्स म्हणा त्या लोकांना रिक्रूट केलं जातं आणि त्यांच्या कम्प्युटरचा सिस्टीमचा वापर करून ते अल्गोरिदम सोडवण्याचा प्रयत्न केला जातो आणि अशा प्रकारे बिटकॉईन ते माइन करतायत. आता ह्या ज्या बिटकॉईनचा अल्गोरिदम आहे याच्या मागे एक मेन टेक्नॉलॉजी आहे, ती ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये काय असतं, ह्याच्यामध्ये ब्लॉक्स असतात, चेन ऑफ ब्लॉक्स, म्हणजे ब्लॉक 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 असे ब्लॉक मिळून त्यांची चेन केली जाते, म्हणून चेन तयार होते. फॉर एक्झाम्पल आता एखाद्या जर ट्रान्झॅक्शन झाले असेल तर त्यांचं एक ब्लॉकमध्ये एक रेकॉर्ड स्टोअर केलं जातं कम्प्युटरवरती, त्याचं टाईम सहित आणि किंवा बाकीचे जे डिटेल्स आहेत त्याच्यासहित एक ब्लॉक क्रिएट केला जातो. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कधीही एखादं कोणतं ट्रान्झॅक्शन करता त्यावेळेस अशा प्रकारचं ब्लॉक क्रिएट केलं जातं. आता हे जे समजा आपण एक ट्रान्झॅक्शन केलेलं आहे तर ते ट्रान्झॅक्शन कोणत्या वेळेला झालेलं आहे त्याचा एक ब्लॉक केला जातो. आता समजा नंतर त्या ट्रान्झॅक्शनमधून काही एडिट केलं किंवा मॉडिफाय केलं तर ते ते जशाला तसंच राहतं, पण त्याच्यासोबत दुसरा ब्लॉक क्रिएट केला जातो, जेणेकरून तो एक्झिस्टिंग ब्लॉकला तुम्ही डिलीट करू शकत नाही, तर तो नवीन ब्लॉक तयार होतो. म्हणजे असे चेन ऑफ ट्रान्झॅक्शन हिस्ट्री जी आहे. आता फॉर एक्झाम्पल प्रॉपर्टी आहे आपली, एक प्रॉपर्टी आपण दुसऱ्याच्या नावावर करतो, तो दुसऱ्याच्या नावावर करतो, म्हणजे हे एक हिस्ट्री असते. मग ती हिस्ट्री आपण जी आहे नॉर्मली आपण पेपरवरती असते, आपल्या सगळीकडे नॉर्मली पेपरवरती किंवा कम्प्युटरमध्ये असं स्टोअर करून ठेवलेली जाते. मग ती हिस्ट्री एखाद्या वेळेस डिलीट होऊ शकते किंवा एडिट करू शकतो, मॉडिफाय करू शकतो. पण ह्या ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये ते तुम्ही एडिट किंवा डिलीट नाही करू शकत. तुम्ही एकदा केला ना ब्लॉक, एकदा प्रॉपर्टी ह्याने घेतली दुसऱ्याने घेतली, ही अशी स्टोअर होते. हे स्टोअर कसं होतं, फक्त आता नॉर्मल पेपरमध्ये कसं असतं, एक तुमच्याकडे पेपर असतो आणि एक माझ्याकडे पेपर असतो, आपल्या दोघात जर डील झालेली असेल तर. पण ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये दोघात जरी डील झालेली असली तर ते जे स्टोअर झालेलं असतं, जेवढे नेटवर्कवरती आहेत, ज्यांच्या ज्यांच्या जवळ हे बिटकॉईनचं ब्लॉकचेन ॲप्लिकेशन इन्स्टॉल्ड आहे त्या सर्वांच्या मशीनवरती हे स्टोअर होत असतं. म्हणून त्यावेळेस तो एक एडिट करू शकत नाही. त्याला एडिट करायचं असेल तर सर्वांची परमिशन लागते आणि दॅट्स नॉट हॅपन, ते होत नाही. त्याच्यामुळे कसं होतं, हे सिक्युअर आहे. बिटकॉईनचे प्रॉब्लेम्स काय आहेत, तर जवळजवळ 44% बिटकॉईन जे आहेत ते इलिगल ॲक्टिव्हिटीजमध्ये वापरले जातात. इलिगल ॲक्टिव्हिटीज काय काय असू शकतात, तर मनी लॉन्ड्रिंग आहे किंवा टेररिझमसाठी फायनान्स करणे किंवा ड्रग्स असतात, ड्रग वगैरे त्याचं सेल करणे किंवा विकत घेणे, ते ट्रान्झॅक्शन आहे, ते बिटकॉईन थ्रू केले जाऊ शकतात. किंवा रॅन्समवेअर जे आताच मी सांगितलं होतं, हॅक करणे ट्विटर अकाउंट वगैरे, तिथून लोकांना खंडणी मागणे, रॅन्सम मागणे. तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत बिटकॉईन्सचे. किंवा अजून जर प्रॉब्लेम सांगायचं झालं, समजा जे कोणी इन्व्हेस्ट करायचा विचार करतायत तर ते व्होलॅटाईल आहे. व्होलॅटाईल इन द सेन्स, आज त्याचा बिटकॉईनचा रेट जास्त आहे तर उद्या एकदम सडनली कमी आहे. फॉर एक्झाम्पल सुरुवातीला 2010 साली बिटकॉईनचा रेट $0.17 अराउंड होता. तो नंतर जवळजवळ डिसेंबर 2017मध्ये $17,000 ते $18,000 झाला होता, $19,000 झाला होता. नंतर आता ही आता करंट जो रेट चालू आहे तो जवळपास $9,800 आहे. म्हणजे तो एकदम पुन्हा खाली गेलेला आहे आणि पुढे सुद्धा सांगू शकत नाही की तो बिटकॉईनचे रेट काय होतील. तर तसंच दुसरी जी क्रिप्टो करन्सी आहे इथेरियम, त्याची सुद्धा एका दिवसामध्ये त्याचे जवळजवळ $317 $0.01 $0.1 इतकी घसरण झाली होती. म्हणजे ही व्हॉलॅटिलिटी आहे जी मार्केटमध्ये ती फार जास्त आहे. त्यामुळे RBI असेल किंवा गव्हर्नमेंट आहे ते म्हणतायत लोकांना किंवा की तुम्ही इन्व्हेस्ट करू नका याच्यामध्ये, कारण ही फार इन्सिक्युअर आहे इन्व्हेस्टमेंट ऑप्शन. दुसरे पोटेन्शियल म्हणजे असं आहे की दुसरी एखादी चांगली क्रिप्टो करन्सी फ्युचरमध्ये येऊ शकते. हा थ्रेड जो आहे हा बिटकॉईनसाठी आहे.
एखादी चांगली त्याच्यापेक्षा क्रिप्टोकरन्सी येऊ शकते, त्यामुळे याचे रेट अजूनही खाली जाऊ शकतात. भरपूर कंपन्या आहेत US मधल्या ज्या याचा बिटकॉईनचा वापर करतायत सध्या, जसं की फॉर एक्झाम्पल मायक्रोसॉफ्ट आहे किंवा बर्गर किंग आहे किंवा दुसऱ्या अजून सबवे आहे. भरपूर अशा कंपन्या आहेत ज्या ब्लॉकचेनचा वापर करतायत, म्हणजे ट्रान्झॅक्शनसाठी तर ॲटलिस्ट वापर करतायत. कारण हे भरपूर कंट्रीजमध्ये अलाव आहे. इंडियामध्ये सुद्धा अलाव झालेलं आहे, जसं US मध्ये अलाव आहे, कॅनडा, मेक्सिको, युरोपियन कंट्रीजमध्ये अलाव आहे. काही काही कंट्रीजमध्ये ते अलाव नाही, जसं की चायना आहे किंवा आफ्रिकन कंट्रीज आहे, तिथे अजूनही अलाव नाही ते. मोस्टली ह्या बिटकॉईनपेक्षा लोकांचा इंटरेस्ट, लोकांचा म्हणजे कंपन्यांचा किंवा गव्हर्नमेंटचा इंटरेस्ट त्या मागच्या टेक्नॉलॉजीकडे आहे, म्हणजे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीकडे आहे. जेणेकरून काय, ह्या ब्लॉकचेनचा वापर करून तो वेगवेगळ्या सेक्टरमध्ये, फायनान्शियल सेक्टर असेल किंवा म्हणजेच बँकिंग सेक्टर किंवा हेल्थ सेक्टर आहे, तिथे त्याचा वापर आपण कशा प्रकारे करू शकतो, तर याच्यामध्ये फ्युचर आहे. भरपूर कंपन्या त्याच्यामध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट करतायत. नवीन नवीन जॉब्स जे आहेत तिथे क्रिएट होत आहेत. मायनर्स असतील किंवा ब्लॉकचेन डेटा सायंटिस्ट आहेत, त्यांच्यासाठी नवीन जॉब ओपनिंग्स आहेत. त्यासाठी जवळजवळ IIT असेल, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी किंवा बाहेरच्या देशातील MIT किंवा असे भरपूर कॉलेजेस आहेत, त्यांनी ह्या ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीसाठी कोर्सेस चालू केलेले आहेत. तर हे एक नवीन फ्युचर आहे, ज्याचा चांगला वापर झाला तर सगळ्यांना फायदा होऊ शकतो. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअरही करा. थँक्यू.